आज आपण पालकची एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। ती बघता क्षणी मुलांचा डब्बा अगदी मिनिटात संपेल। त्याच्यासाठी मी 1 कप पालक धुवून चांगला बारीक चिरून घेतला। पालक आपण मिक्सरच्या जारमध्ये घेतला। त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या छोट्या, आल्याचा तुकडा आणि 4-5 लसूण पाकळ्या चिरून घेतल्या। थोडंसं मीठ, लिंबू आणि साखर घातली आहे। आता हे आपण ब्लेंड करूया। आता पाणी घालायचं नाहीये। पालकची पेस्ट आपण बाउलमध्ये काढून घेतली आहे। यामध्ये आपण 1.25 कप इडलीचं बॅटर घेतलेलं आहे। जर आपल्याकडे इडलीचं बॅटर नसेल तर ढोकळ्याचं बॅटर सुद्धा आपण वापरू शकतो। आता हे सर्व मिक्स करूया। चांगलं मिक्स करून घेतले। एका भांड्याला आपण तेल लावून घेतले। आता त्याच्यामध्ये बॅटर काढूया। इडली पात्र गरम करायला ठेवले। खालती एक भांडं ठेवलंय, वरती हे भांडं ठेवलंय। आता झाकण लावूया। 15 मिनिटं स्टीम देऊया। याला 15 मिनिटं स्टीम देऊन झालं आहे। आता ह्याला फोडणी देऊया। आपण कट करून घेतले। स्पून तेल गरम करायला ठेवले। हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता घातलाय। पीसेस घातलेत। मिक्स करूया। थोडीशी कोथिंबीर घातली। सर्व करण्यासाठी